राहता व परिसरातील खवय्यांसाठी नव्याने सुरू झालाय कॅफे इंडियन फ्लेवर। चहा, कॉफी, नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसोक्त आनंद। या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा। आमच्याकडे साऊथ इंडियन, चायनीज, सँडविच, पराठा, अमृतसरी दम बिर्याणी, छोले भटुरा स्पेशल, पनीर मधील विविध डिश, रोटी, नान, चहा, हॉट कॉफी, लस्सी, कोल्ड कॉफी, व्हेज स्प्रिंग रोल, पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर, डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, राहता। शहरातील तपनेश्वर गल्ली येथील संतोषी माता मंदिर परिसरातील श्री नागेश विद्यालय जामखेड व महावितरण मधील रस्ता बंद करण्यात आला। हा रस्ता खुला करावा यासाठी येथील नागरिकांनी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांना निवेदन दिले। यावेळी नगरसेवक मोहन पवार, युवा नेते बजरंग डुचे, ताहिर खान, अनीस बागवान, बाळासाहेब डोकडे, शंकर राऊत, विजय कुलकर्णी, सचिन देशमुख, बापूसाहेब कुलकर्णी, धनराज पवार, जमीर बागवान, मनोज इंगळे, मंगेश घोडेस्वार, नितिन यादव, आसिफ शेख, शाहरुख बागवान, आरिफ बागवान, जाकीर सय्यद, ईश्वर गुड, बबलू बागवान आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व महावितरणचे सहाय्यक अभियंता ज्ञानोबा राठोड उपस्थित होते। याबाबत माहिती की जामखेड शहरातील श्री नागेश विद्यालय व महावितरण मध्ये सुमारे 22 फुटांचा पायवाट रस्ता आहे। या रस्त्याने चांगल्या प्रकारे वाहतूक होत असून महावितरणने सदर रस्ता बंद करण्याचं ठरवलंय। त्यानुसार रस्त्याचं खोदकाम चालू आहे। या ठिकाणी महावितरणने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सोलार प्लांट, सौर ऊर्जा प्रकल्प असल्याचे ठेकेदार सांगतायत। सदर रस्ता बंद झाल्यास परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते। तसेच यापैकी परिसरात मोठा रस्ता नाही। याच रस्त्याने जिल्हा परिषद शाळेतील लहान मुले, लना होशिंग विद्यालय, श्री नागेश विद्यालय व जामखेड महाविद्यालयातील मुले मुली याच रस्त्याने ये जा करत असतात। सरकारी व विविध दवाखान्यात जाणारे रुग्ण व बीड रोडला जाण्या येण्यासाठी जवळचा मार्ग आहे। याच रस्त्याने रुग्णवाहिका, अग्निशमन गाडी येऊ शकते। सदर रस्ता होणे अत्यंत गरजेचं आहे। हा पूर्वत रस्ता खुला करून देण्यात यावा अशा मागणीचं निवेदन नागरिकांनी दिलंय। सदर रस्ता पूर्ववत खुला न झाल्यास परिसरातील नागरिकांनी तीव्र पद्धतीचं आंदोलन करण्यात येणार असल्याचं या निवेदनात म्हटलंय। प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड। आमचं नेहमी सिद्धीचे काय मतभेद होता त्याविषयी आपल्या सगळ्यांची पॉज जिल्हाधिकारी लक्षात आलं। मी तुमचं म्हणणं ऐकून घेतलंच जाणार नाही असं। शेवटी प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे। शेवटी आम्ही जरी साहेब नगरपालिकेत काम करत असले किंवा राठोड साहेब MSCमध्ये काम करत असले, मी पोलीस प्रशासनामध्ये काम करत असतो, तरी आम्ही सर्वजण जिल्हाधिकारी साहेबांच्या अंतर्गत आहोत। तुमची पण गैरसोय होणार नाही याच्याबद्दल दक्षता घेतली जाईल। तुमची जी बाजू आहे, तुमचं जे निवेदन आहे ते पण आम्ही वरिष्ठांसमोर मांडू की अशी अडचण आहे तुमच्या समाजातील सर्व लोकांची, सर्व रहिवाशांची, आणि त्याच्यानुसार देते वरिष्ठ काहीतरी डिसिजन। तुम्हाला पण तुमच्यावर पण अन्याय होणार नाही दक्षता घेतली काम चालू ना। सोडलाय ना त्यांनी आपण जे मला चांगली वाटली छोटासा रस्ता ते जरी आपल्याकडे डिमार्केशन वगैरे केले त्यांनी मागणी काम थांबवलं सांगितलं होतं त्याविषयी अधिकाऱ्यांची मोजमाप केलं। भिंतीचं काम चालू होतं आणि जिथपर्यंत संपत्ती तिथपर्यंत त्यांनी काम चालू केलं। उरलेला जे 20 फूट रस्ता होता तो दादाने सांगितलं की रस्ता वहिवाटीसाठी ठेवायचा आपल्याला। जामखेड नगर परिषदमध्ये तपनेश्वर गल्ली, कुंभारतळे आणि नागेश विद्यालयाच्या पाठीमागचा भाग यांनी ग्रामस्थांनी जामखेड नगर परिषदमध्ये CO साहेब, साळवे साहेबांना एक निवेदन देण्यात आले की पूर्वीपासून जामखेड वीज बोर्डामधून जवळजवळ 25-30 वर्षापासून वहिवाट रस्ता चालू आहे। तो रस्ता आज काही कारणास्तव महाराष्ट्र विद्युत मंडळ बंद करीत आहे। तर ते बंद करण्याचं कारण जर विचारलं असतं तर तिथे एक प्रकारचं काहीतरी सौर ऊर्जा प्लॅन्ट येणार आहे, त्याच्यामुळे तो रस्ता बंद करण्यात येणार आहे असं सांगण्यात आले। तर सदरचा रस्ता जर बंद करण्यात आला तर नागेश विद्यालयात जाणाऱ्या मुली
अजून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाणारे लहान लहान मुले, दानाउशिंग विद्यालय, महाविद्यालय, जामखेड महाविद्यालय आणि जे वर्ग आहे तो जो आता जे नवीन हॉस्पिटल होणार आहे आपले रोहित दादांच्या माध्यमातून, तर ते हॉस्पिटलला जाण्यासाठी वृद्ध लोकांना येण्यासाठी फार त्रास होणार आहे. प्रत्येकाला खर्डा चौकात यावं लागणार आहे आणि खर्डा चौकात येणं लहान लहान मुलांना काही शक्य होणार नाही. त्याच्यामुळं तो रस्ता कायमस्वरूपी करण्यात यावा अशी मी जामखेड नगर परिषदला विनंती केलेली आहे. आम्ही सर्व नागरिक जामखेड कपनेश्वर गल्लीमधले आणि नागेश व MSCB याच्या दोन्हीच्या मधून जो रस्ता जातो तो पूर्वीपासून आहे आणि आत्ता सध्या त्या MSCBमध्ये सौरचा प्लॅन्ट आलेला आहे. त्या माध्यमातून त्यांनी हा रस्ता बंद करायचा ठरवला आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून सर्व नागरिक आणि सर्व पदाधिकारी सगळ्यांनी मिळून आम्ही निवेदन दिलं आहे. निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. शिवसाहेब आणि PI साहेब त्यांच्याशी चर्चा करून असं एक त्यांची सोल्युशन काढलं आहे की तो रस्ता सोडणार आहेत. रस्ता सोडून तो रस्ता म्हणजे असा आहे की लहान मुलांपासून वयस्करापर्यंत शाळेमध्ये नाना शाळा, पंचायत समिती वगैरे, तहसील, सिव्हिल हॉस्पिटलला जाण्यासाठी हा रस्ता आहे. त्यासाठी तो रस्ता मोकळा करणे कामाचा आहे. म्हणून आमच्या सर्वजण मिळून निवेदन देऊन त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. या ठिकाणी आज जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय साहेब आणि याच ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय PI साहेब यांना कपनेश्वर रोड आणि भुतौरा रोड या दोन्ही रोडच्या मधल्या भागातील जे कोणी नागरिक आहेत अशा सर्व नागरिकांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे की नागेश शाळेचे कंपाऊंड आहे आणि MSCB यांच्यामधून पूर्वापार आलेला एक रोड आहे. हा वहिवाटीत आहे. त्या ठिकाणाहून लोक ये जा करतात. त्या ठिकाणाहून अनेक वर्ष वहिवाट असताना आजच्या घडीला त्या ठिकाणी MSCBच्या अंतर्गत तो गट त्यांचा आहे हे आम्हाला देखील मान्य आहे. परंतु शासन आणि प्रशासन नेमकं कोणासाठी काम करतं तर नागरिकांसाठी, आणि नागरिकांसाठी तो रोड आवश्यक आहे जेणेकरून त्या ठिकाणावरून अनेक लोक जातात येतात. लना शाळा असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, नागेश शाळा असेल, पंचायत समिती असेल, सरकारी दवाखाना असेल, ह्या अनेक असे या कामासाठी लोक त्या ठिकाणाहून जात असतात. या उपर अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे की ॲम्ब्युलन्स या भागात त्या रोडशिवाय दुसरे कुठूनही येऊ शकत नाही. त्याचबरोबर अग्निशमक त्या भागात त्या रोडशिवाय अजून कुठूनही येऊ शकत नाही. आणि या उपर अजून एक विशेष घटना म्हणजे पेट्रोलिंगची पोलिसांची जी गाडी ते त्या भागात येतही नाही. तो जर रोड बंद केला तर त्या ठिकाणी गाडी येणार नाही. पर्यायाने या सर्व व्यवस्थेपासून त्या भागातील नागरिक वंचित राहणार आहेत. निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर. साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री. सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ. प्लॉटची वैशिष्ट्ये: 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग. श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर. स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध. पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध. प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण. खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. मग वाट कसली पाहताय? लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा. आमचा पत्ता: शिर्डी साकोरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकोरी. मोबाईल नंबर: श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील 9850 39 51 14. श्री रमेश दादा शिरकांडे पाटील 8010 22 12 13. श्री बबन दादा शिरकांडे पाटील 99 22 36 38 95. श्री पांडुरंग तुपे 98 81 32 64 64. श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील 83 80 93 94 21. आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर. साई किरण डेव्हलपर्स. स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड,
10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर, प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 235623. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी. साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क. NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन, प्लॉट लगत वृक्षारोपण, MSCB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा. प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता: नगर मनमाड हायवे राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील. 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता: साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क.